चला स्पीडअप घ्या. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. दरम्यान दुसरा चेंडू. आता मात्र फटका चांगला सजवलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. यस, इट्स ग्लोरियस शॉट. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावेसह धावफलक पुढे सरकतोय 8 या आकड्यावरती. दरम्यान आता मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच खारिज करतात. LBWच्या माफ करा लेगबाईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी 1 धाव दिली जाते. चांगलं कमबॅक केलं जाते गोलंदाजामार्फत. दरम्यान आता मात्र फुल फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हे मध्ये आणि एक चांगला झेल या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी किरण. हॅलो, आवाज पाठायला लागला. पहिला हादरा पहिला झटका लागतोय निजरे संघाला. सूर्यकांत याची खेळी संपुष्टामध्ये येते. त्याच्या जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण शेलाटकर. दरम्यान पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली आहे आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. दरम्यान आता मात्र स्वैर मारा. यस, पंच दोन्ही हात फैलावत आहेत. इट्स अ फाईट डिलिव्हरी. एक अवांतरित धाव दिली जाईल संघाला. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. धावांचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 11 धावा. दरम्यान आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षकाने जरूर झेलबादची अपील केली होती परंतु पंच खारिज करतायत. एका षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. एका षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1-1 फॉर 1 आफ्टर 1 ओव्हर.
तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज सुमित. आखूट टप्प्याचा चेंडू यस. निर्धाव चेंडूची सांगता होती. पंचांचा इशारा येतोय 1 फॉर द ओव्हर. हा चेंडू आपण नंतर हाताळू शकत नाही. जर हाताळला तर त्या ठिकाणी आपल्याला दंडित केलं जाईल. दरम्यान आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळी यांचा कोणताही संपर्क नाहीये. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, नुसतीच फळी फिरवली जाते. चेंडू आणि फळी यांचा कोणताही संपर्क होत नाहीये. बाकीचं तमाम काम यष्टिरक्षकामार्फत पूर्ण केलं जात आहे आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता मात्र लोअर फुल टॉस होता. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच दाद उचलून धरतात. पायचीत होतोय फलंदाज अभय. कुठेतरी थोडासा संघर्ष करताना दिसत होता. दरम्यान आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुजित. चला थोडस स्पीडअप ठेवा. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. चेंडूवरती नक्कीच बोटं फिरवली होती आणि चेंडू अलगद जाऊन विसावतो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता होती. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 3 निर्धाव चेंडू आणि एका चेंडूवरती विकेट मिळवली. पुढे सरसावून मारलाय. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी आणि यस, झेल टिपला जातोय. ऋतिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी झेल टिपला गेला. तिसरा हादरा, तिसरा झटका लागतोय निजरे संघाला. सुजित याची खेळी संपुष्टामध्ये येते. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव पद्धतीचे हाताळलेत, 2 गडी बाद केलेत. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर, पहिली विकेट मेडन ओव्हर पडेल का, हा शेवटच्या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच संधी या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर टाकण्याची. सुमितने ती संधी निर्माण केली आहे. मेडन ओव्हर टाकण्याचा मान पटकावता येईल का, ह्या शेवटच्या चेंडूवरती आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी कळेल. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेक. आणि आता मात्र फटका फसला. एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल घेण्याची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होते. नक्कीच झेल घेण्याची संधी होती. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, परंतु एकाही क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी ट्राय केला नाही, प्रयत्न केला नाही. जर केला असता तर चित्र वेगळं असतं. असो, 2 षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली. 2 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या 13, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती प्रतीक. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू, नक्कीच पुल मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट होतोय. बाकीचं तमाम काम यष्टीरक्षकामार्फत त्या ठिकाणी पूर्ण केले जात आहे आणि एक निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी केली जाते. चांगली गोलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहतोय. सायगर संघाचे सर्व गोलंदाजाकडून अचूक टप्प्यावरती सटीक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू, झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे परंतु यस थोडासा फंबल नक्कीच होत आहे. तर दरम्यान एक धाव धावून अर्जित केली जाते. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी, झेल ड्रॉप होतोय. नक्कीच चाबूक फटका त्या ठिकाणी अटेम्प्ट केला होता, जोरदार फटका होता. काही मुवमेंट करण्याच्या आतमध्येच काही मिली सेकंड्समध्येच चेंडू क्षेत्ररक्षकाकडे मध्ये गेला होता. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू. यस पंचांकडे केविलवान या नजरेनं नक्कीच पाहिलं जात आहे परंतु पंच सांगतायत इट्स अ लिगल डिलिव्हरी. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागत आहेत 14 धावा, माफ करा 15 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू, आता मात्र यस स्वैरमारा नियम क्रमांक 25चं उल्लंघन केलं जात आहे. यासाठी आपल्याकडून एका धावेचा दंड आकारला जाईल. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू पुल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 1 फॉर द ओव्हरच्या ताकीद देखील दिली जाते. या पद्धतीचा चेंडू आपण पुन्हा हाताळू शकत नाही आहात. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ आहे. आता मात्र यस पंच दोन्ही हात फैलावतात. इट्स अ वाईट डिलिव्हरी. एक अवांतरित धाव देऊन जाईल संघाला. धावफलक पुढे सरकते 18 या आकड्यावरती. यस 1 फॉर द ओव्हर दिला होता. आता मात्र पंचांचा इशारा येतोय, नकारात्मक चेंडू आहे आणि या पुढचा चेंडू फ्री हिट डिलिव्हरी असेल. यस एक अवांतरित धाव. 19 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ असेल. फ्री हिट डिलिव्हरी, फ्री लायसन्स डिलिव्हरी. आणि आता मात्र पुल केलाय, पुल होतोय. अनसक्सेसफुल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. नक्कीच चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला. फलंदाज जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु क्षेत्ररक्षक तेवढाच तत्पर. अडवतील फेकतील तोवर 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. 3 षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. 3 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागतात. दोन धावा धावून अर्जित केल्यात आणि धावफलकावरती धावा लागतात 21 धावा.
गोलंदाजी मार्कवरती सांघिक चौथा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज सूरज. आता किती आले? आता किती आले ओव्हरला सूरज? जोरकस मारण्याचा प्रयत्न, काही पे निघाहे काही पे निशाणा, नुसतीच फळी फिरवली जाते. समजून जातो बाकीचं. तो उठतो 8 वाजता, चहा नाश्ता करून 9 वाजता निघतो. आता मात्र फटका चांगला सजवलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण देखील थोडस फंबल होत आहे. आताच्या 2 23 झाल्या. 23 अरे डिजिटल आहे ना रे बाळा. मी बोलतो, मी आहे ना इकडे, तू का काळजी करतो. दरम्यान जोरकस मारण्याचा प्रयत्न, यस. पंचाकडे दाद मागितली गेली आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. चौथा हादरा, चौथा झटका लागतोय निजरे संघाला. ओव्हरला 21 होता ना. 2 धावा पळाला आहे बाळा. 2 घेतल्या आत्ताच्या. त्याच्या आधीच्या 2, त्याच्या आधीचे 1 घेतली तू लास्टच्या बॉलला. या ओव्हरच्या आधीच्या लास्टच्या बॉलला 2 आल्या धावा. 1च धाव टाकले. 21 होत्या 2 ओव्हरला. 2 ओव्हरला 21 होत्या, आता 23 झाल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये शिवम. फुलटास चेंडू, यस. पंचांकडे पाहिलं जाईल. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगला अडवला जातोय. फेकी देखील चांगली. धावचीची संधी आणि धावचीत होतोय फलंदाज. नो बॉल नाही. बॉल किती झाले? नाही बाळा, गेला नाही. पंचाने पुढे असेल उभा कदाचित. 24 धावा धावफलक्यावरती लागले. या षटकातील विचार केला तर अजूनही 2 चेंडू मार्गस्थ आहेत. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात जा. स्कोर 24 धावा. कोण आहे बॅट्समन? अनिल. आर्यन नवीन फलंदाज. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय थर्ड मॅट रिझन मध्ये एका धावेसाठी. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. या पहिल्या इनिंग मधील धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 25 धावा. शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ आहे. फलटॉस चेंडू जोरकस भिरकावून दिलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये सचिन कडून गल्लत होते. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 4 षटकांच्या अंती धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 29 धावा. येणारे 24 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी सायगर संघाला. चला निजरे संघ आपलं प्लेइंग 11 घेऊन मैदानामध्ये जा.
चला सायगर सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. येणारे 24 चेंडू 30 धावांचं आव्हान आहे. सलामीला आलेले फलंदाज एका बाजूला असतील सचिन, तर दुसऱ्या बाजूला आकाश. तर धावा डिपेंड करण्यासाठी सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल सचिन आणि आकाश. स्ट्राईकला कोण जाणार? कोण टाकते पहिले बॉलिंग? अभय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अभय. स्ट्राईकला सचिन. आकाश. चला सामन्याला सुरुवात करून द्या. पंच टायमर सेट करा. 20 मिनिटाच्या आतमध्ये सचिन आहे सचिन. आकाश. गोलंदाजी मार्कवरती अभय. येणारे 24 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान घेऊन उतरले ते दोन्ही फलंदाज. तर त्यांना रोखण्यासाठी अभय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार पडल्यानंतर काहीसा बाहेर निघाला होता चेंडू. काहीसा आउटस्विंग पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. संध्याकाळचं हे सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटचा हा सामना आणि शेवटच्या सामन्यामधील शेवटची इनिंग चालू आहे. आणि त्या इनिंगमध्ये अक्षरशः आग लावणारी गोलंदाजी, वेगवान तेज तर्रार गोलंदाजी आपण पाहतोय. नाव आहे अभय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. यस, पंचांकडे मात्र केविलवाने नजरेनं पाहिलं जाते, परंतु पंच त्या ठिकाणी सांगतायत यस इट्स अ लिगल डिलिव्हरी. चेंडू दिसायच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. गोलंदाजी स्पीड मापाची जर मशीन असती ना तर नक्कीच मजा आली असती. 140+ गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज. आता मात्र लिडिंग एज लागली आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला झेल घेतोय. पहिला हादरा, पहिला झटका लागतोय सायगर संघाला. सचिन स्वस्तात परततोय. तीन चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्ची केली नाहीये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली आहे, ती म्हणजे सचिन याची. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय ऋतिक. चला लवकर मैदानाचा ताबा घ्या ऋतिक. क्लिक चेक आहे का? म्हणलं पीछे बॅटरी आहे का काय? आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, लयबद्ध गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच नवक्या गोलंदाजाला शिकण्यासारखी ही गोलंदाजी आहे. वेग आहे, पण त्या वेगाचा सदुपयोग कसा केला पाहिजे, कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली पाहिजे, हे नक्कीच या गोलंदाजाकडून शिकण्यासारखं आहे. आता मात्र खेळून काढलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अडवतील फेकतील तोवर एक धाव अर्जित केली जाते. 5व्या चेंडूवरती मात्र संघाचं धावफलक उघडलं जात आहे. धावफलकाचा श्री गणेश केला जातोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागते ती 1 धाव. शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ आहे. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, लेडिंग एज पुन्हा एकदा आणि झेल टिपला जातोय. दुसरा हादरा, दुसरा झटका लागला जातोय सायगर संघाला. दोन्हीही सलामवीर स्वस्तामध्ये परतताना दिसत आहेत. आता मात्र आकाश देखील आउट झालाय, तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुमित. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सुमित, थोडीशी चपळाई दाखवायची आहे. चला सुमित धनावडे, लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या.
थोडीशी चपळाई दाखवा. नाही ना बाबा, इथं बंदी आहे गाणे बोलायला. सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 2 किरण शेलाटकर. चला स्पीडअप घ्या. आखूट टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी दाद उचलली आहे. यस ऋतिक, बॅक टू पवेलियन. तिसरा हादरा, तिसरा झटका लागतोय. सायगर संघाला बॅक टू बॅक विकेट जात आहेत. तू चल मे आया अशी परिस्थिती आपण पाहतोय. एका मागोमाग रांग लागली अक्षरशः सायगर संघाच्या फलंदाजांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमित. दोघं भाऊ मैदानामध्ये आपण पाहतोय. आपल्या संघाला जिंकवू शकतील का? पहिला चेंडूवरती जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा एक फलंदाज स्वस्तामध्ये परततोय. गोल्डन डकचा शिकार होतोय आणि लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतायत ते म्हणजे किरण शेलाटकर. आता मात्र नवीन फलंदाजाची एंट्री होते मैदानामध्ये. फलंदाज क्रमांक 5 पंकज येतोय मैदानामध्ये. कोणाला तरी जबाबदारी स्वीकारावी लागेल. एक सामंजस्यपणे क्रिकेट खेळावं लागेल. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायची असेल तर नक्की चांगले फटके खेळावे लागतील. चला सामना सुरू ठेवा. हॅट्रिकची संधी निर्माण केली किरण यांनी. हॅट्रिक घेण्याचा चान्स आहे या स्पर्धेतील. पहिले हॅट्रिक, अच्छा 2 हॅट्रिक ऑलरेडी झाल्यात. तर आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिकची संधी निर्माण केली आहे किरण यांनी. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 2 गोलंदाजांनी हॅट्रिक घेतल्यात. तर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेण्याची संधी निर्माण केली किरण यांनी. हॅट्रिक डिलिव्हरी, हा निघाला गोलंदाज पंकज साठी आणि आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. सन्मान दिलाय गोलंदाज किरण शेलाटकरला. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती सटीक अशी गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालाय. धाव फक्त लागले 1. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय. 10 चेंडूमध्ये अक्षरशः सायगर संघाने 9 चेंडू निर्धाव काढलेत. म्हणजे असे फटके खेळले ज्याच्यावरती एकही धाव आली नाही आहे. धावफलकाचा विचार केला तर फक्त एकच धाव धावफलकावरती लागली. तर दरम्यान पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी होती, परंतु आता मात्र चूक करतोय सूर्यकांत शेडगे आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 5 चेंडूची सांगता झाली. 5 चेंडूच्या अंती धावफलकावरती धावा लागले जाते आहेत. 2 धावा. शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ असेल. शेवटचा चेंडू यस मिस झालाय. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती लागल्यात 2 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे 2 धावा काढण्यासाठी अक्षरशः 4 खेळाडूंनी त्या ठिकाणी जी आपले विकेट गमावले. खरोखर
विचार करण्याची गोष्ट आहे. 2 षटकं हाताळलेत निजरे संघाने आणि 2 षटकामध्ये प्रत्येकी दोन्ही गोलंदाजांनी फक्त एक एक अशी धावखर्ची केली आहे आणि 2-2 विकेट देखील मिळवल्यात. तर नक्कीच चांगला खेळ केला जातोय निजरे संघाकडून. आता मात्र सुमिते जबाबदारी स्वीकारावी लागेल. पहिला चेंडू आणि भिरकावून दिलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत. चेंडू सीमा रेषा पार. येस इट्स ह्यूज षटकार. गोलंदाज विवेक वरती मात्र आघात केला जातोय. सुमित दाखवतोय हम अभी खडे है, हम खडे तो सरकार से भी बडे. काबिलियत आहे या फलंदाजाकडे. त्या काबिलियतवरती विश्वास दाखवावा लागेल. आपल्या खेळीवरती आपल्या फलंदाजीवरती कुठेतरी विश्वास दाखवावा लागेल आणि आपल्या गावासाठी आपल्या संघाच्या नावासाठी एक चांगली कामगिरी पार पाडावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र फटका फसतोय. फॉलो थ्रू मध्येच चेंडूला अडवलं जाईल आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र 2 चेंडू झाले. धाव फलकाचा जर विचार केला तर 8 धावा लागल्यात. समीकरण अजूनही येणारे 10 चेंडू आणि 22 धावेंची आवश्यकता अजूनही आहे. आता मात्र लोअर फुलटॉस होता. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाकडून कमबॅक केलं जात आहे. आता मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल. यस, सीमा रेषेलगत झेल टिपला जातोय. सायगर संघाच्या आशाचं रूपांतर निराशेमध्ये होतोय. कारण की तो एक जो फलंदाज होता, ज्याच्याकडे क्षमता होती, ज्याच्याकडे काबिलियत होती, वन साइड हिरोची भूमिका ज्याने या आधी देखील पार पाडली होती, तो मात्र नैराश्यपूर्वक पवेलियनच्या दिशेने जाताना दिसतोय. आता मात्र समीकरण काहीसं अवघड होतंय. येणारे 8 चेंडू आणि अजूनही 22 धावांची आवश्यकता या संघाला जिंकण्यासाठी असेल. नवीन फलंदाज सचिन, तुझी चुकी आहे. सूरज नवीन फलंदाज. आता मात्र शरीराचा फेद घेणारा हा चेंडू. स्वीपरचा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. फुलटॉस चेंडू. आता मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू जातोय सीमारेषा पार. आता मात्र थोडीसा ट्विस्ट येतोय मॅच मध्ये. धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 17 धावेंचं समीकरण त्या ठिकाणी असेल. चला टीम मीटिंग्स नका घेऊ. 6 चेंडूचा खेळ राहिलाय. चौथं षटक कोण घेऊन येईल आपल्या संघासाठी? यस, सांघिक चौथं, वैयक्तिक पहिलं. गोलंदाज क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती येतोय शिवम. स्लोवर वन पद्धतीचा हा गोलंदाज. ऑफ स्पिन करण्यामध्ये महारत हासिल आहे या गोलंदाजाला. 6 चेंडू आणि 17 धावा. 17, 3 मोठे फटके खेळावे लागतील. यस, गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू दरम्यान फुल टॉस चेंडू होता, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये.
क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे, फेकी देखील चांगली, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण काहीसं अजून अवघड होतंय. येणारे 5 चेंडू आणि 16 धाव्यांची त्या ठिकाणी आवश्यकता असेल. मोठे फटके खेळावे लागतील या येणाऱ्या 1 किंवा 2 चेंडूवरती, तर मात्र मॅच मध्ये वेगळा ट्विस्ट येईल. दरम्यान पुढे सरसावून मारलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. अडवतील फेकतील तोवर 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण होते येणारे 4 चेंडू आणि 14 धाव्यांची अजूनही आवश्यकता. आता मात्र जोरकस चेंडू टाकलाय परंतु स्वैर मारा होतोय. पंच दोन्ही हात फैलावतायत. इट्स अ फाईट डिलिव्हरी. समीकरण अजून थोडंसं सोपं होतंय. 4 चेंडू आणि 13 धावा. स्लोवर वन. यस, रीड करण्यामध्ये चुकतोय फलंदाज, गोलंदाज मारतोय बाजी. आता मात्र समीकरण अवघड झालं. येणारे 3 चेंडू 13 धावा, कंपल्सरी 2 मोठे फटके खेळावे लागतील. पुढे सरसावून भिरकावून दिलाय चेंडू. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा यस इट्स ह्यूज षटकार. मॅच मध्ये वेगळा ट्विस्ट येतोय. एक मॅच मध्ये रंजक आणणारा हा फटका सजवलाय फलंदाज पंकजच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण झालंय 2 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजावरती आता मात्र प्रेशर बिल्डअप केलंय. पंकज इज ऑन फायर. पुन्हा एकदा स्लोवर वन. यस, पंचांकडे पाहिलं जात आहे परंतु यस, इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अवांतरित धाव दिली जाईल संघाला. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. 2 षटकांचा विचार केला तर फक्त 2 धावा धाव फलकावरती होत्या. त्यानंतर चांगली फलंदाजी आपण पाहिली सुमितच्या माध्यमातून. त्यानंतर जबाबदारी स्वीकारली पंकजने आणि त्याची चांगली साथ दिली सूरजने. तर 2 चेंडू आणि 6 धावा. मॅच इज ऑन. फटका फसलाय परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी मोठा फटका खेळावा लागेल. कोण मारणार बाजी, गोलंदाज की फलंदाज. संपूर्ण मैदानामध्ये एक शांतता पसरली आहे. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी भयान शांतता. हा निघाला गोलंदाज. 1 चेंडू 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. काय घडेल काय बिघडेल. रोमांच शिगायला नेणारा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. यस, फटका फसलाय. झेल घेण्याची संधी. चेंडू जातोय वन बाउन्स. सीमा रेषा पार परंतु थोडासा उशीर झालाय आणि हा सामना जिंकलाय निझरे संघाने. यस, हार्दिक हार्दिक अभिनंदन. फक्त 1 धावेनी हा सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय. कुठेतरी चांगलं कमबॅक केलं होतं सायगर संघाने परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले. तर पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. यानंतर आपण एक अजून चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करून चांगलं कमबॅक करा. तर हार्दिक अभिनंदन निझरे संघ. आपण पुढील फेरीसाठी दाखल होत आहे. यानंतर उद्याच्या दिवसामध्ये